पाईटमध्ये महिलेची 5,000 रुपयांची फसवणूक, संतप्त नागरिकांकडून भोंदूबाबाला चोप। खेड तालुक्यातील पाईट सावंतवाडी परिसरात भोंदूगिरीचा घाणेरडा प्रकार उघडकीस आला असून एका महिलेची 5,000 रुपयांना सरळ लूट केल्याची घटना समोर आली आहे। अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत उपाय करण्याच्या नावाखाली या भोंदूबाबानं महिलेची फसवणूक केली। मात्र यावेळी ग्रामस्थांनी गप्प बसण्याऐवजी थेट कारवाई करत संबंधित भोंदूबाबाला जागेवरच चोप देत संताप व्यक्त केलाय। भोंदू खरात प्रकरणानंतरही अशा फसवणुकीचे प्रकार थांबत नसल्यानं प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ग्रामीण भागात अजूनही काही भोंदूबाबा अंधश्रद्धेच्या आडून सर्रास पैसे उकळत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ आणि कडक कारवाईची मागणी करत अशा फसवणूक करणाऱ्यांना थेट जेलमध्ये टाका अशी भूमिका घेतली आहे। कोणती गाडी आहे? पुरी सांगायचं थांब. गाडी चोरली काय तुम्ही? ही गाडी चोरली वाटते मला वाटते. हा चोरीची वाटते चोरीची वाटते मग हे काय नाव भिक्षा दिलेली भिक्षा दिलेली नवनाथाची सेवा तुम्ही काय सेवा करता? बाबाला केस आहे केस वाला बोय बाबा दाढी येतो गेले बघू दे ना त्याच्यात पैसे पुढे बाजूला इकडे 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 हरिओम नमः शिवाय हरिओम महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा।